नमस्कार. आज आपण अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथे जयश्री वराडे उद्योग समूहाच्या मालकीन सौ जयश्री वराडे यांच्याकडे आलेलो आहोत आणि त्यांच्याकडे एक त्या चांगल्या प्रकारे गृहउद्योग चालवत आहेत. तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की त्या डाळ मिल, शेंगा फोडणे मशीन, तसेच पापड मशीन, ऑइल मिल, त्या 4-5 प्रकारचे उद्योग ते एकाच ठिकाणी करत आहेत आणि त्या उद्योगाविषयी आपण त्यांच्याकडून स्वतः जाणून घेऊया. नमस्कार ताई. नमस्कार. तर आपण जे हा गृहउद्योग चालू केलेला आहे, तुम्हाला कशी आयडिया आली की आपण या गृहउद्योगात यावं किंवा डाळ मिल करावी, पापड उद्योग करावा, असं आधी तर काही कल्पना नव्हती बरं का. पण अच्छा. लॉकडाऊन मध्ये करोना आला का, हा. त्यावेळेस मिस्टरांचा आणि माझा पण जॉब गेला. मग करणार काय घरी बसून, नाही का. हा. तर मग एक आयडिया आली की लहान छोटे छोटे मुलं होते, तर मग त्यांना कसं हे करणार ना. मग त्यांना सांभाळून मी मिस्टरांना बोलले की मला घर आणि मी तिथेच उद्योग चालू करेल, असं म्हणजे मला एक बिझनेस टाकून द्या. आणि मग आम्ही असंच काय करावं मग आम्ही डाळ मिलकडे वळालो लॉकडाऊनमध्ये. मग आम्ही असेच गुगल ह्याच्यावरती सर्च केलं, यूट्यूबवरती. मग यूट्यूबवरती तापकीर सरांचा व्हिडिओ दिसला. अच्छा. मग मी म्हटलं आपल्याला सर्व्हिसला जवळ होईल नगरला. मग आम्ही नगरला तुम्हाला व्हिजिट द्यायला आलो 2021 मध्ये. 21 मध्ये. हो म्हणजे आपण पूर्वी जॉब करत होता, हो, जॉब करत होतो दोघं पण जॉब करत होता आणि कोरोनामध्ये तुमचा जॉब गेला म्हणून तुम्ही हो. या व्यवसायाकडे वळालो होतो. अच्छा. म्हणजे कसलीच कल्पना नव्हती अगोदर, म्हणजे डाळ कशी करायची वगैरे. पण त्यांच्याकडे आम्ही व्हिजिट दिली, मग त्यांनी आम्हाला योग्य प्रकारे व्यवस्थित माहिती सांगितली. हो. मग तुम्ही 3 HP डाळ मिल खरेदी केल्यानंतर तुम्हाला ती चालवण्यात किंवा तिच्या सर्व्हिस मध्ये किंवा चालवताना काही अडचणी आल्या, कंपनीने तुम्हाला काही सपोर्ट केला काय? हो, केला ना, त्यांनी भरपूर केला. कारण आम्ही काहीच आयडिया नव्हती आम्हाला ना. तर मग आम्ही त्यांच्याकडे गेलो, त्यांनी मशीन आम्ही खरेदी केली त्यांच्याकडून. तर अच्छा. त्यांनी त्यांच्यासोबत आम्हाला माणसं पाठवली होती, म्हणजे नाही का कशी करायची वगैरे. त्यांनी सगळ्या प्रकारच्या डाळी कशा करायच्या ते आम्हाला व्यवस्थितपणे सांगितले, नाही का. तुम्हाला कंपनीने सर्व ट्रेनिंग दिली, हो, त्यांना सर्व म्हणजे ट्रेनिंग कुठल्या दिली. डाळ कशा बनवायच्या, काय द्यायच्या, हो, ते ते सगळं व्यवस्थित सांगितलं आम्हाला. मग तुम्ही ते पहिल्या 3 HP डाळ मिलचा तुमचा जो व्यवसाय आहे तो वाढल्यानंतर मग 5 HP डाळ मिल खरेदी. आमचं अगोदर छोटं घरीच होतं, पण इतका रिस्पॉन्स आला ना 3 HP वरती आम्हाला हेच व्हायना. मग आम्ही स्वतःची जागा घेतली. मग अच्छा. त्याच्यानंतर मग आम्ही परत 5 HP ची डाळ मिल खरेदी अच्छा. केली. 5 HP डाळ मिल खरेदी केल्यानंतर आता तुम्हाला त्या 2 मशीन वरती पूर्ण 12 महिने काम असतं. काम, हो, कंटिन्यू एकही दिवस आमचं काम बंद नसतं. आणि ह्याच्यावर रिस्पॉन्स आला. मग त्याच्यानंतर आम्ही ना पाठीमागे पापड आणि ऑइल मिल पण अच्छा. खरेदी केली. म्हणजे ह्याच्यावरती शांत बसणं हे करता, नाही का. एक अच्छा. उद्योजकाला असं वाटतं की ह्याच्यात म्हणजे नवीन नवीन काहीतरी उद्योग शोधला पाहिजे आणि तो केला पाहिजे. हा, आणि ह्याच्या बरोबर मी बाकीच्या महिलांना पण उद्योग देऊ शकतो ना आपण, असं आहे. मग त्यासाठी मी ना पाठीमागे पापड आणि ऑइल मिल खरेदी केली अच्छा. परत. आणि तुमच्याकडे आता साधारण म्हणजे तुम्ही इथं पाहिलं तर 2 ते 3 लोकांना रोजगार पण उपलब्ध करून हो, सध्या आता कामावरती 2-3 आहेत, पण अजून 2 आहेत माझ्याकडे. अच्छा, म्हणजे टोटल 5 लोकांना आम्ही रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे. म्हणजे तुमचा रोजगार गेलेला असताना तुम्ही एक उद्योजका बनून 5 लोकांना रोजगार उपलब्ध करून दिले. अच्छा. आता तुम्ही साधारण या 2 मशीन वरती दिवसभरामध्ये किती डाळ बनवतात एक अंदाजे? तरी 50 ते 60 क्विंटल बनवतो आम्ही. अच्छा. हो. महिन्याला? नाही, दिवसाला. कधी कधी होतं, कधी कधी नाही होत, म्हणजे नाही का. अच्छा. असं कामगारावरती असतं ना. हा, म्हणजे कामगार असेल तर तुम्ही साधारणतः 5 ते 6 क्विंटल डाळ हो. एका दिवसामध्ये काढू तयार करतात. त्याच्यासाठी तुम्ही साधारण जे डाळ बनवता त्याच्यासाठी किती पैसे घेता एका किलोला? प्रति किलो 10 रुपये किलो. प्रति किलो 10 रुपये. म्हणजे हो. 5 ते 6 क्विंटल म्हटलं तुम्ही 5 ते 6 हजार रुपयाचा एक व्यवसाय तुम्ही डाळ मिल मध्ये रोजचा करता. हो. आणि त्याचबरोबर तुम्ही शेंगा फोडायची पण मशीन घेतली. हो, शेंगा फोडायची पण मशीन घेतली. म्हटलं आता पहिल्यांदा आम्ही 3 अच्छा. HP ची घेतली होती ना, हा. त्याला जोड म्हणून आम्ही मग शेंगाचं पण केलं होतं. मग शेंगाचं घेतल्याच्या नंतर मग त्याला जोडधंदा म्हणून आम्ही ऑइल मिल पण घेतलं. कारण अच्छा. इथं शेंगा फोडून इथंच ऑइल काढून इथं द्यायचं. तेल काढून हो. तुम्ही लोकांना उपलब्ध करून. शेंगा फोडण्याच्या मशीन मध्ये तुम्हाला काही अडचणी आल्या किंवा शेंगा फोडण्याचा जो तुमच्या परिसरामध्ये शेंगाचं उत्पादन पण चांगलं आहे, हो, चांगलं. त्याच्यामुळे त्याला पण रिस्पॉन्स म्हणजे साधारण दिवसात किती शेंगा फोडता बरं तुम्ही? 3 ते 4 म्हणजे क्विंटल. पोते ना. हा. अच्छा. 3 ते 4 क्विंटल शेंगा ते दिवसात फोडून देत आहेत. आणि त्याचा म्हणजे रेट कसा घेता तुम्ही शेंगा? आम्ही असा तेलाचा डबा आहे ना, तो 15 रुपये डबा घेतो. अच्छा. म्हणजे एक महिला उद्योजिका असून पण तुम्ही एक 4 ते 5 प्रकारच्या मशीन पूर्ण दिवसभर चालवता आणि 5 लोकांना रोजगार पण उपलब्ध करून देतात. हो. तर तुम्ही समजा ह्या मशीन घेताना साई मशिनरी कडून घेतलेल्या आहेत. हो. तर साई मशिनरी
विषयी तुमच्या काय मत आहे की नवीन उद्योजकांनी मशिनरी घेताना साई मशिनरी कडून घ्याव्यात नाही घ्याव्यात याबद्दल थोडंसं? नाही घ्यावत ना, कारण त्यांना कॉल केला की ते लगेच सांगतात की म्हणजे एखाद्या मशीनला प्रॉब्लेम आला तर मग ते आम्ही कॉल करते त्यांना, मग ते ज्या दिवशी माणूस अवेलेबल असेल ते पाठवून देतात लगेच, नाही का. म्हणजे असं नाही की ते हे करत नाही. खरंच त्यांच्याकडून लेडीजला चालवता येते अशी म्हणजे त्यांनी बनवली त्यांच्या ह्याच्यात, स्वतः ते हे करतात ना, त्यामुळे ते कसं लेडीजला एका चालवता येते व्यवस्थित मशीन. म्हणजे असं तुमचं असं म्हणणं आहे की हे एक डाळ मिल ही एक आणि कोणीही महिला चालू चालू शकते शकतात. आणि म्हणजे तिला कुठलीही अडचण येत नाही. येत अडचण आली तर कंपनीला थोडंफार काही विचारलं तर ते लगेच सांगतात, व्यवस्थित किंवा ते मशीन- फोनवरती मला लगेच नाही जर तिकडनं हे झालं पॉसिबल हा. तर मग ते फोनवरती सांगतात लगेच हे केलं माणूस जातं. येऊन अवेलेबल हा. करून दिला जातो. चालेल. तर त्या जयश्रीताईंनी एक चांगल्या प्रकारे त्यांचा स्वतःचा व्यवसाय चालू केलेला आहे आणि त्या यशस्वी चालवत आहेत. तसेच त्यांना भविष्यातील नवीन उद्योजकासाठी आपल्यातर्फे साई मशिनरीतर्फे आपण त्यांना हार्दिक शुभेच्छा देऊया. आणि कोणालाही कुठल्याही प्रकारची डाळ मिल, शेंगा फोडणी, पापड मशीन असेल, ऑइल मिल असेल, मिरची कांडप असेल किंवा कुठल्याही प्रकारची मशीन लागत असेल तर साई मशिनरी D51 अहिल्यानगर येथे संपर्क करावा.